शिशिरातील इंद्रधनु हुंदकांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला काय उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. आता हर्ष बिर्सला विसरा. हां तुझ्यासाठी जे काय आहे ते फक्त शार्दूल आहे. ओके शार्दूलचं ना कधी चांगलं होणार नाही बघ आयुष्यात. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ना की एक माणूस माझ्या बहिणीला त्रास देतोय म्हणून. आप फिक्र मत करो भोसले जी, मैं अपने आदमी काम पे लगा देता हूँ. हे जर असंच चालू राहिलं तर हळूहळू त्याला सगळं आठवू शकतं. त्याआधीच मला माझा डाव साधायला हवा. वा वा, खरं सांगतो आदित्यराव, किती दिवसानंतर तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. आता आलात ना, 4 दिवस राहा मस्तपैकी. तुम्ही असेपर्यंत आमचं घर अगदी भरल्या भरल्यासारखं वाटणार आहे. नाही ते एरवी आम्ही दोघंच असतो ना घरामध्ये, किती वेळ एकमेकांशी बोलणार ना. हे मात्र खरं आहे. तसं हिला आता माझा कंटाळा झालेला आहे. हो का? 25 वर्ष उगीच सहन केलं ना मी तुम्हाला. अरे काय आहे तुमच्या दोघांचं? कसं बोलतात बघ. लहान मुलं ती कसं बोलली आता, सहन केलं? तसं नाही, अरे ही गंमत असते. 25 वर्ष लग्नाला झाल्यानंतर नवरा बायकोचं हे भांडण म्हणजे एंटरटेनमेंटच, टाइमपास. आता आम्ही तुमच्यासारखं फिरायला जाणं, सिनेमाला जाणं, हनीमूनला जाणं शक्य आहे का? अहो काय बोलताय काहीतरी. नाही ग मानसी, आदित्यरावांना घेऊन तुझ्या रूम मध्ये जा, फ्रेश व्हा तुम्ही. हा त्यावर जेवणाचं बघते. ए नाही, आज स्वयंपाक मी करणार आहे. अगं कशाला? नाही, मीच करणार आहे स्वयंपाक. बरं बाई, तूच कर, पण फ्रेश तर व्हा आधी. हो जा. चौकशी जा, संकोच करू नका, आपलंच घर आहे. जा. खरंच बरं वाटलं आज. आज हे दोघेही असे अचानक कसे काय आलेत? ते ठरलं होतं यांचं आणि तुझं काही? नाही तर काही भांडण बिंडण करून तर आली नाही ना ही? कसला हो तुमचा स्वभाव, उगीच काहीतरी संशय घेता. असं नाही ग, मी आपल्या मुलीला चांगला ओळखतो. असं तुझा तू स्वयंपाकाचं काय ते बघ. ताईसाहेब, काय ग, तुम्ही बोललात का मानसीताईंची? नाही म्हणजे आज मी बोलते, उद्या लोक बोलतील, आपण काय करायचं? मी बोलली आहे तिच्याशी, तो मित्र आहे तिचा. पण ताईसाहेब, लग्नानंतर असं मित्राबरोबर फिरायचं म्हणजे? हे बघा, तुम्ही याच्यात पडू नका. मी काय करायचं ते बघते, तुम्ही तुमच्या कामाला जा. बर. काय करायचं आता या मानसीचं? कसं समजावायचं? मला तर काही सुचत नाहीये. हेलो. आपने बताए हुए आदमी को हमने बहुत ढूंढा पर कुछ पता नहीं चला. आखिर में है कौन? कोई गुंडा है या दादा? नाही हो, तो त्यातला कोणीच नाही आहे. मला असं वाटतं की तो फक्त एक प्यादा आहे. त्याच्या मागे डोकं कुठल्या तरी भलत्याच माणसाचं आहे. देखिए भोसले जी, ये ऐसे अंधेरे में तीर मारने से कोई फायदा नहीं. उसका कुछ आता पता बताए तो बताइए, मैं कुछ कर सकूं. भाईजान, त्याचा पत्ता मला माहिती असता तर मी तुम्हाला कशाला सांगितलं असतं? मला काही माहित नाही तो कोण आहे, कुठून आला आहे, काय करतो. तरी काही कळलं मला तर मी तुम्हाला कळवतो. ठीक है, तब तक मैं छानबीन जारी रखता हूँ. लेकिन आप फिक्र मत कीजिए, आपके बहन का लड़का जल्दी मिल जाएगा.
हॅलो. सचिनराव, हर्षवर्धन. हां बोला. कसं काय फोन केलं? सचिनराव, मला शार्दूलबद्दल सगळं कळलं, म्हणजे संयोगिताने सांगितलं. पण हे झालं कसं सगळं? म्हणजे कोण आहे हा भाऊ? कुठनं पडला? याआधी तर मी कधी त्याचं नाव सुद्धा ऐकलं नव्हतं. हर्षवर्धन, खरं सांगायचं तर भाऊ फक्त एक प्यादा आहे. ह्या प्रकरणामागे दुसराच कोणीतरी आहे. एक्झॅक्टली, मलाही तेच वाटतंय. पण कोण आहे तो? हे बघा, मी तुम्हाला सध्या तरी काहीच सांगू शकत नाही. मी एका विचित्र कोंडीत सापडलो आहे. त्यामुळे आत्ताच तुम्हाला काही सांगणं खरंच शक्य होणार नाही. पण सचिनराव, नेमकं काय झालंय? काय आपण मिळून यावर काहीतरी मार्ग काढू शकतो. हे बघा, माझ्या एका मित्राला सांगून मी त्या माणसाची वाट लावू शकतो. नाही प्लीज हर्षवर्धन, प्लीज प्लीज तुम्ही असं काही करू नका प्लीज. हे बघा, माझी कंडिशन तुम्ही समजून घ्या. तुम्ही असं काही केलं तर शार्दूलच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे बघा, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करतोच आहे आणि तशीच काही गरज भासली तर मी तुम्हाला नक्की कळवेन. ठीक आहे. संयोगिताची काळजी घ्या आणि कधी काहीही वाटलं तरी मला फोन करा. संकोच करू नका. नक्की. थँक्यू फोन केल्याबद्दल. अंतरा, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे आणि म्हणून मी तुला आज इथे बोलवून घेतलं आहे. बोला ना सर. हे बघ अंतरा, तुला माझ्याबद्दल फारसं काही माहिती नाही आहे, पण आज मी तुला सांगणार आहे. रादर मला ते सगळं सांगावंच लागेल. अंतरा, मी एका खूप गरीब कुटुंबातला मुलगा आहे. मी लहान असतानाच माझे वडील गेले. आईनी घरोघरी धुणी भांडी करून मला लहानाचं मोठं केलं. माझं शिक्षण सगळं हॉस्टेलवरच झालं. पुढे स्कॉलरशिप घेऊन मी शिकत राहिलो आणि आज इथपर्यंत येऊन पोचलो आहे. आमच्या घरी पैसा नाही आहे, आमचं घर मोठं नाही आहे, बँक बॅलन्स नाही आहे, जमीन जुमला नाही आहे. पण जर का काही असेल ना तर ती इमानदारी आहे, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे. मी तुला खूप सुखात ठेवेन. माझ्याशी लग्न करशील? करशील माझ्याशी लग्न? सर पण नाही, मला काही घाई नाही आहे. तू विचार कर आणि निर्णय घे. सर, तुम्ही हे सगळं का करताय? तुम्हाला माझी कीव येते म्हणून? नाही, अजिबात नाही. माझं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणूनच तर आज हे सगळं बोललो मी. हे बघ अंतरा, तुझ्याशी बोलल्यानंतर, तुझ्याबरोबर राहिल्यानंतर मला असं जाणवलं की मला तू आवडायला लागलीस. मी तुझ्या प्रेमात कधी पडलो ना, मलाच नाही कळलं. आजपर्यंत हे सगळं बोलण्याची हिंमत नव्हती माझ्यात, पण आज ठरवलं होतं आणि म्हणून बोललो. तुझा जो काही निर्णय असेल ना तो मला मान्य असेल, मग तो होकार असेल किंवा नकार. सर, मी कुठलाच निर्णय नाही घेऊ शकत. म्हणजे तुम्हाला बाबांशी बोलावं लागेल. माझ्या आयुष्याचा कुठलाही निर्णय मी तर त्यांच्यावरच सोपवला. तुम्ही बाबांशी बोला सर. ते जे सांगतील ते मान्य आहे मला. येते मी. मला पैशांची खूप गरज आहे. शारदा, मदत म्हणून देणार नशील तर निदान लोन म्हणून तरी पैसे दे. शारदा, मला पैशाची गरज आहे. जर मदत करणार नसशील तर लोन म्हणून दे.
हर्ष. मला तुमच्याशी काही देणं घेणं नाही. प्लीज यानंतर मला फोन किंवा SMS करू नका. माझं लग्न ठरलंय. सेंड. प्रियांकाचं लग्न झालं आणि आता शारदा पण लग्न करते. सगळे फक्त स्वार्थ बघतात. जेव्हा दोघींनाही माझी गरज होती तेव्हा दोघींनी मला वापरून घेतलं आणि आता स्वार्थासाठी माझ्याशी संबंध तोडले. प्रियांकाचं एक ठीक आहे, तिने लग्न केलं तरी आज न उद्या ती पुन्हा माझ्याकडे येईलच. पण शारदाला मात्र मी कायमचं गमावून बसेन. नाही नाही, मी हे होऊ देणार नाही. आत्ता जाऊन भेटतो तिला आणि जाब विचारतो. बघूया कशी लग्न करते ते. किती चांगले आहेत ना सर. माझ्याबद्दल सगळं माहीत असतानाही त्यांनी मला लग्नासाठी विचारलं. पण त्यांच्याशी लग्न करणं योग्य होईल का? म्हणजे मला ते आवडत असले तरी बाबांना पटेल? कदाचित त्यांना आवडणार नाही. पण का? उलट सरांविषयी तर त्यांचं मत चांगलंच आहे. काय होईल ते सांगता येत नाही. पण एवढं मात्र खरं, आज गेले कित्येक दिवस, कित्येक महिने माझ्या आयुष्यात आनंदाचा एकही क्षण नव्हता. कदाचित सरांशी लग्न केल्यानंतर तो आनंद माझ्या आयुष्यात पुन्हा येईल. वा मानसी, तेवढं छान स्वयंपाक करते माहित नव्हतं मला. कसं माहिती होणार? त्या घरात मला कुठे काय करायला मिळतं? सगळं वहिनीच करतात ना, आणि तेही दादांच्या आवडीचं. अगं असं काही नाहीये. माझ्या हातचं चालत नाही त्या घरात. आदित्यराव, ते प्रोजेक्टचं काय झालं तुमच्या? चालू आहे, म्हणजे होईल लवकर पूर्ण. ते झालं ना पूर्ण की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बघा. खरंच हे काय छान झालं म्हणताय आणि खात काहीच नाहीये. नाही जेवतो. असं कसं? तुमच्यासारख्या तरण्या ताठ्या माणसाने छान जेवायला पाहिजे. सगळे विचार बाजूला ठेवा आणि जेवा. शारदा, हे काय नाटक चालवलंयस तू? नाटक मी नाही, तुम्ही करताय हर्षवर्धन. 1000 वेळा सांगूनही रोज रोज इथे येऊन तमाशे करताय. तमाशे करतो मी? वाह. तुला हवं तेव्हा तुम्हाला जवळ करणार, तुला हवं तेव्हा तुम्हाला दूर लोटणार, तुला हवं तेव्हा तू माझ्याशी बोलणार, तुला हवं तेव्हा तुम्हाला झिडकारून लावणार, आणि वर तूच मला असं म्हणणार की मी तमाशा करतो. वा, छान. एकदा विचार स्वतःच्या मनाला की तुझं खरंच प्रेम नाहीये माझ्यावर. तू खरंच तिरस्कार करतेस माझा. विचार एकदा स्वतःला. नाहीये माझं प्रेम तुमच्यावर. आय हेट यू. शारदा, तुलाही माहिती आहे की हे खोटं आहे आणि मलाही. मरायला निघाली होतीस तू माझ्याकरता, जीव द्यायला निघाली होतीस, आणि आज म्हणतेस की तुझं प्रेम नाहीये माझ्यावर. का का असं करतेस तू? वाय? कुणी फूस लावली तुला?
वरुण सुभेदारने? अरे असं काय आहे त्याच्यात जे माझ्यात नाही? तुला मूल हवंय ना? मी तयार आहे तुला मूल द्यायला. हा खरंच तुझ्या प्रेमासाठी मी काही करू शकतो शारदा. तुझी जर एवढीच इच्छा असेल तर मी तुला मूल द्यायला तयार आहे. आणि त्या बदल्यात मी काय करायचं? पैसे द्यायचे, बरोबर? वा हर्षवर्धन वा. आजवर तुम्ही तुमच्या प्रेमाचा सौदा करत होता, पण आता तुम्ही स्वतःच्या रक्ताचाही सौदा करायला निघालात. आपल्या प्रेमाची एक गोड आठवण म्हणून मला ते मूल हवं होतं, व्यवहार म्हणून नाही. अरे पैसे देऊन तर मी कुठूनही मूल दत्तक घेऊ शकले असते. त्यासाठी मला तुमची गरज नव्हती हर्ष. नाही, तशी आता तुला माझी गरज राहिलीच नाहीये शारदा. कारण तुझ्या सगळ्या गरजा भागवायला तू वरुण सुभेदार आलाय ना तुझ्या आयुष्यात. हर्ष ओरडू नकोस. मला म्हणतेस व्यवहार करता म्हणून. तू काय वेगळं केलंस? माझ्यावर प्रेम करण्याचं नाटक केलंस आणि जसा तू वरुण तुझ्या आयुष्यात आला मला सोडून दिलंस. नाही हर्ष, खरं प्रेम केलं होतं मी तुमच्यावर, अगदी मनापासून. पण तुम्ही आपल्या नात्याला नाव द्यायलाच तयार नव्हता. किती वेळ मी अशीच वाट बघणार होते. मलाही आयुष्य आहे, इच्छा आहेत. मला असं प्रेम नको होतं हर्ष. मला स्वतःचा हक्काचा नवरा हवा होता, माझा संसार हवा होता, माझं मूल हवं होतं. मग माझ्या पुढे दुसरा कुठला पर्याय उरलाय तुम्ही सांगा? मला पुन्हा एकदा संधी मिळते माझं आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू करण्याची. प्लीज ती संधी माझ्यापासून तुम्ही हिरावून घेऊ नका. नाही मिळू देणार मी तुला ही संधी. नाही होऊ देणार तुझं लग्न. तू फक्त माझी आहेस शारदा, फक्त माझी. मी प्रेम केलंय तुझ्यावर आणि करत राहीन आयुष्यभर. दुसऱ्या कोणाचाही हक्क नाहीये तुझ्यावर. शारदा फक्त एकदा विश्वास ठेव माझ्यावर. फक्त एकदा. तुला हवं ते दिन मी, पण फक्त एकदा विश्वास ठेव माझ्यावर. मला सोडून जाऊ नकोस प्लीज. नाही हर्ष, आता खूप उशीर झालाय. मी आता काहीही करू शकत नाही. ठीक आहे, मग आता मी सुद्धा बघतो तुझं लग्न कसं होतं ते. माझ्या प्रेमाचा अपमान केलायस तू, पण मी सुद्धा तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. बर्बाद करून टाकेन मी तुझं आयुष्य. सुखाने जगू देणार नाही मी तुला. तू मला सोडून दुसऱ्या कुणाजवळ गेलीस तर मी संपून टाकेन तुला. हर्षवर्धन भोसले म्हणतात मला, लक्षात ठेव. मानसी, मी इथं आल्यापासून बघतोय की तू खूप बदलली आहेस. बदलली आहे म्हणजे खूप खुश असतेस तू. असणारच, कारण इथे आल्यावर ना मला कसलंच टेन्शन नसतं. मला खूप मोकळं वाटतं. पण घरी मला घुसमटल्यासारखं होतं. का? का म्हणजे तिकडे मला कसलं स्वातंत्र्य नाही. प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट मला दादा आणि बहिणींना विचारून करावी लागते. मला मनाप्रमाणे वागताच येत नाही. अहो, मी काय म्हणते, आपण वेगळं नाही का होऊ शकत? हो, म्हणजे
आपल्याला ना कोणाचीच बांधिलकी राहणार नाही. तुम्ही आणि मी, आपण दोघंच. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? मी असल्या गोष्टीचा मनातही विचार आणू नाही शकत. तू बोलू तरी कसं शकतेस? पण काय हरकत आहे? आणि लग्नानंतर कित्येक लोक आपल्या आई वडिलांनाही सोडून वेगळं राहतात. इथे तर दादा आणि वहिनी आहेत. हो आहेत आहेत, पण दादा वहिनी मला माझ्या आई वडिलांपेक्षाही मोठे आहेत. देवाप्रमाणे पूजतो मी त्यांना. मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. आणि हा विचार तू तुझ्या मनातही आता आणू नको, समजलं? अहो पण मी बस, या विषयावरती आता मला चर्चा नको. मला वाद घालायचा नाही याच्यावरती. जीव देवासा वाटतो मला आता. हर्षच्या या नेहमीच्या त्रासाचा कंटाळा आलाय मला. काय करू मी? तिकडे वरुणचे 10 मिस कॉल्स येऊन गेलेत. मी त्यांचा फोन उचलला नाही म्हणून त्यांना वाईट वाटलं असणार. या हर्षमुळे माझं आणि त्यांचं नातं जुळण्याआधीच तुटेल अशी भीती वाटते मला. काय करू मी? कसं थांबू हर्षला? आसावरीची मदत घ्यावी का? तिला सांगायचं का? पण ती तरी काय करणार बिचारी. माझ्यासारखीच ती पण त्यांच्या पुढे काहीही बोलू शकणार नाही. देवा, यातून तूच सोडव मला. तूच काहीतरी मार्ग दाखव मला.